गेल्या काही दिवसापासून राशनधारकांची KYC चालू आहे आणि हे KYC धारक वारंवार KYCसाठी दुकानदाराकडे जातात. तर काय सांगाल आपण याच्यावर काही आपण उपाययोजना काढल्या आहेत का? नक्कीच काढले. तर पूर्वी मी थोडा परिचय देतो. मी ऋषिकेश कारीकर, केस तहसील अंतर्गत येणाऱ्या पुरवठा विभागात काम करतो. तर जसा तुम्ही प्रश्न विचारला की KYC करण्यासंदर्भामध्ये काही उपाययोजना केल्या आहेत का, तर त्याची उपाययोजना अशी आहे की केस तहसील अंतर्गत येणारे जे काही लाभार्थी आहेत, ज्यांची EKYC बाकी आहे किंवा ज्यांना EKYC करायची आहे, अशा सर्वांसाठी आपण एक कॅम्प आयोजित केला आहे. तो कॅम्प 4 दिवसाचा असेल. तो कॅम्प 4 मार्च ते 7 मार्च असा असणार आहे. आणि हा कॅम्प जो आहे तो कॅम्प असणार आहे जे कोणते स्वस्त धान्य दुकानदार आहेत ते फक्त केस शहराअंतर्गत येणार आहे, त्यांच्याकडे सध्या आपण हा कॅम्प आयोजित केला आहे. तर या कॅम्पमध्ये येऊन सर्वांनी EKYC करून घ्यावी. प्रश्न आहे की समजा इतर तालुक्यातील किंवा केस तालुक्यातील जे मुली लग्न होऊन आता सासरी केजमध्ये आलेले आहेत, तर अशा मुलींना त्यांच्या माहेरच्या ठिकाणी त्यांचं रेशन कार्डमध्ये नाव आज तागायत समाविष्ट आहे, तर ते इथून KYC करू शकतात का? त्यांना इथूनच KYC करायची आहे. त्यांनी किंवा KYC कुठूनही केली तरी चालू शकते. त्यांनी त्यांच्या तिकडून जरी KYC केली, सासरी तिकडूनही चालू शकते किंवा इथूनही केली तरी चालू शकते. बरं, ही KYC करणं हे मोफत सुविधा आहे का? ही सुविधा मोफत आहे. सर्व स्वस्त धान्य दुकानदारांकडे ही KYC आहे. आम्ही वेळोवेळी त्याचा आढावा घेतोच आहोत की कोणाकडे झाली आहे, कोणाची बाकी आहे. पण बरेच प्रमाणात प्रलंबित आहे असं आमच्या निदर्शनात आलं आहे. त्यामुळे आम्ही एक स्पेशली 3 ते 4 दिवसाचा कॅम्प आयोजित केला आहे. त्या कॅम्पमध्ये येऊन सर्वांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी ही KYC करावी. जर अनाधावाने एखाद्या लाभार्थ्यांची जर KYC करायची जर राहिली, तर त्याला रेशनचा जो माल मिळणार आहे तो पुढे चालू राहील का? कसं आहे, EKYC जर समजा केली नाही तर त्याचं रेशन कार्डमधलं नाव कमी व्हायची शक्यता आहे. त्यामुळे त्याला पुढे लाभ घेणे त्रासदायक होऊ शकते. त्यामुळे EKYC करणं हे प्रत्येकाला बंधनकारक आहे. आणि सोबतच अजून एक मी आवाहन करतो की सोबतच EKYC तर करायचीच आहे, सोबत मोबाईल सीडिंग सुद्धा करायची आहे. ज्यावेळेस तुम्ही EKYC करायला जाल त्यावेळेस कमीत कमी सर्वांचं सांगितलं तर ठीक आहे, पण कमीत कमी एका सदस्याचा मोबाईल नंबर सीड करून घेणं गरजेचं आहे त्या रेशन कार्डला. आपण आता सांगितलं की मोबाईल नंबर शेडिंग करायचा आहे. तसंच आपल्याकडे काही असे राशनधारक आहेत की शेतकरी कार्ड आहे, काहीचं BPL आहे, APL आहे. तर हे सर्वांनाच KYC करणं गरजेचं आहे का? ॲक्च्युली सर्वांना करणं गरजेचं आहे, पण सध्या तरी आपल्याला प्राप्त आदेशानुसार, शासन आदेशानुसार आपल्याला फक्त जे अंत्योदय आणि अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत येत आहेत त्यांचीच फक्त EKYC करायची आहे. शेतकऱ्याची किंवा अन्य कोणते जे लाभार्थी आहेत त्यांची EKYC सध्या आपल्याला करायची नाही. सध्या आपल्याला फक्त अंत्योदय आणि अन्न सुरक्षा या योजनेअंतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांचीच EKYC करायची आहे. सर्वांनी तारीख लक्षात ठेवा, 4 मार्च ते 7 मार्च या 4 दिवसामध्ये आपल्याला EKYC करायची आहे. तरी सर्वांनी या EKYCच्या कॅम्पचा लाभ घ्यावा, जास्तीत जास्त लोकांनी EKYC करावी असं मी जाहीर आवाहन करतो.